शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी मित्रांनो बघा, आपण बघतोय की गेल्या आठवड्यामध्ये कापसाचे बाजारभावामध्ये वाढ झाली होती, पण आता सध्या कापसाचे बाजारभाव स्थिर आहेत. तत्पूर्वी शेतकरी मित्रांनो, पीक विमा अपडेटमध्ये 17,500 हेक्टरी जमा, 17,500 खरीप हंगामासाठी रक्कम थेट खात्यात जमा होत आहे. तुमच्या जिल्ह्याची स्थिती तपासा, लवकरच जमा होणार. आणि वाटप सुरू, कुठे कुठे वाटप सुरू आहे तर बीड, जालना, लातूर, धाराशिव, परभणी यामध्ये, आणि मंजुरी बाकी तर रत्नागिरीमध्ये बाकी आहेत. कोणाला टोल फ्री नंबर पण आहे याच्यावरती. आपण जाणून घेऊ आजचे कापूस बाजारभाव. वरोरा शेवगामध्ये 116 क्विंटल आवक झाली, 8,050 रुपये प्रति क्विंटल कापसाला बाजारभाव मिळाला. जास्तीत जास्त आवक ही 116 क्विंटल झाली होती. शेतकरी मित्रांनो, आता सध्या आपण जर बघितलं तर कापसाचे बाजारभाव हे शांत पद्धतीत म्हणजे एकदम मंद झालेले आहेत, वाढतही नाही आणि कमीही झाले नाही. अशा पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी योग्य तो निर्णय घ्यायचा आहे कापूस विक्री संदर्भात. त्यानंतर वर्धा बाजार समिती आहे, 350 क्विंटल कापसाची आवक झाली. कापसाचा बाजारभाव जास्तीत जास्त 8,250 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. मित्रांनो बघा, आपण रोजची अपडेट पाहिजे आहे, कारण या अपडेटच्या माध्यमातून आपल्याला लक्षात येईल की कोणत्या मार्केटमध्ये काय बाजारभाव मिळतो आहे, आणि त्यानुसार आपण बाजार विक्री म्हणजे कापूस बाजारामध्ये विक्री करायचं आहे शेतकरी मित्रांनो. त्यानंतर पुढील बाजार समिती आहे सिंधी सेलू, 1,300 क्विंटल आवक झाली. कमीत कमी 8,110 रुपये भेटला आणि जास्तीत जास्त 8,290 रुपये प्रति क्विंटल सिंधी सेलू ह्या मार्केटमध्ये आज रोजी पाहायला मिळाला. शेतकरी मित्रांनो, आपण रोजची अपडेट जाणून घेत आहे तर चॅनल अवश्य सबस्क्राईब नक्की करून घ्या, आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा, कारण की त्यांना याचा नक्की फायदा होणार आहे. पुढील बाजार समिती आहे काटोलमध्ये 93 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,400 भेटला आणि जास्तीत जास्त 7,950 रुपये प्रति क्विंटल हा काटोल या मार्केटमध्ये आज रोजी पाहायला मिळालेला आहे. मित्रांनो, रोज बाजारभाव आपण अपडेट जाणून घेतो आहे, पण मग शेतकरी मित्रांनो सबस्क्राईब देखील चॅनल नक्की करा. त्यानंतर शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती देखील आपण जाणून घेणार आहोत. ती बाजार समिती आहे वरोरा. या ठिकाणी 326 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,900 भेटला आणि जास्तीत जास्त 8,060 रुपये प्रति क्विंटल भेटलेलं आहे. शेतकरी मित्रांनो, माझं काम आहे अपडेट देणं. मी प्रत्येक बाजार समितीचे जे अपडेट आपल्यापर्यंत पोहोच करण्याचं काम करतो आहे. त्यासाठी मित्रांनो, आपण योग्य तो विचार करून कापूस बाजारभावासंदर्भात निर्णय घेऊन कापूस विक्री करायचा आहे. पारशिवनी मार्केट आहे, 1188 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 7,750 भेटला आणि जास्तीत जास्त 7,900 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. शेतकरी मित्रांनो, आपण जर बघितलं तर या मार्केटमध्ये सध्या बाजारभाव मंदावलेले आहेत. शेतकरी मित्रांनो, पुढील बाजार समिती आपण जाणून घेऊयात. त्या बाजार समितीमध्ये घाटंजीमध्ये 1,700 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर हा 7,720 रुपये भेटला आणि जास्तीत जास्त दर हा 8,200 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. शेतकरी मित्रांनो, घाटंजी मार्केट आपण जर बघितलं, या ठिकाणी कापसाची आवक ही मध्यम स्वरूपात आहे, कमी पण झालेली नाही आहे. शेतकरी मित्रांनो, उमरेड बाजार समिती आहे, कमीत कमी 8,050 रुपये भेटला आणि जास्तीत जास्त 8,180 रुपये प्रति क्विंटल भेटलेला आहे. आणि उमरेड बाजार समितीमध्ये 978 क्विंटल कापसाची आवक झाली. शेतकरी मित्रांनो, आपण आता यानंतर पुढील बाजार समितीचा बाजारभाव जाणून घेऊया. ती बाजार समिती आहे सावनेर, प्रसिद्ध मार्केट आहे. ते 3,300 क्विंटल कापसाची आवक झाली, म्हणजे कापसाची आवक वाढली. पण कमीत कमी बाजारभाव 7,800 भेटला आणि जास्तीत जास्त 7,850 रुपये प्रति क्विंटल हा सावनेर या बाजार समितीमध्ये आज रोजी आपल्याला पाहायला मिळाला. शेतकरी मित्रांनो, रोज कापसाची बाजारभावाची अपडेट आपण जाणून घेतो आहे, पण मित्रांनो आपल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करत चला. भद्रावती मार्केट आहे, 153 क्विंटल कापसाची आवक झाली. कमीत कमी दर 7,700 भेटला आणि जास्तीत जास्त दर 8,050 रुपये प्रति क्विंटल भद्रावती मार्केटमध्ये पाहायला मिळालेला आहे. शेतकरी मित्रांनो, चॅनल सबस्क्राईब नक्की करून घ्या. कापूस उत्पादक शेतकऱ्यांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा. आवडल्यास चॅनल लाईक करा. या ठिकाणी थांबूया. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.